तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पिंपळगाव टोम. तिथले जे प्रगतशील शेतकरी आहे सतीशराव झाडे. तर आज त्यांच्या आपण ऊस या पिकाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. तर त्यांना कशा पद्धतीने आपले रिझल्ट आलेले आहेत आणि रासायनिक खतं आणि आपले जे बायोफॅक्टर खतं त्यांचे कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत ते आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, तुमचं नाव सांगा, गाव, मोबाईल नंबर. माझं नाव सतीश झाडे, मी रहिवासी पिंपळगाव टोमचा. मी रासायनिक आणि याचे आता वापरले. ह्या साईडला मी रासायनिक टाकले, DAP, दाणेदार, युरिया, आणि या साईडला याचा बायोफॅक्टर आपण खत टाकलं, याचा आधार गोल्ड आणि बायोफॅक्टर मग सोबत 2 दाणेदार. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता की हे रासायनिकमधला फरक आणि यांचा बायोफॅक्टरचा फरक दिसून येत आहे. पानं याची गिरणारी भरपूर आहे, रासायनिकची गिरणारी, पान छोटं आहे, याचं पान मोठं आहे. जमीन पुन्हा हे खत टाकल्यानंतर जमीन एकदम भुसभुशीत, लवकर वापसू यायली. आमची जमीन काळीची असल्यामुळे एकदम चिकट आहे, ही जमीन एकदम भुसभुशीत झाली. याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस पाळी धरली त्यावेळेस समजा काहीच याला आपल्या अवताला माती पण लागली नाही, चिकटपणा राहिलाच नाही जमिनीमध्ये. एकदम काही विशेष खत आहे, पाहू शकता आपण. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल की बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या 2 एकरामध्ये एकरभर यांचा वापरा, एकरभर आपला रासायनिक वापरून पहा की तुम्हाला स्वतःला की कळन की काय फरक आहे आणि काय नाही. तर मी वापरलेलं आहे. तर सगळ्याला विनंती आहे की बायोफॅक्टर हे खत एक चांगलं आहे माझ्यासाठी. तर आपण वापरलेलं आहे, रासायनिक बी आहे, बायोफॅक्टर बी आहे. तर प्रत्येक जणांना 1-2 एकर असला, 1 एकरभर असला 20-20 गुंठे करून पहा की तुम्हाला काय फरक वाटतं काय नाही. तर स्वतःलाच. नमस्कार, धन्यवाद.